अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला आपले खूप जणांना काही बाहेरची बाधा, करणी बाधा, मानसिक त्रास, ताणतणाव याच्या सगळ्यावर एकच उपाय विनामूल्य म्हणजे 1 रुपयाही खर्च न करता याच्यावर उपाय आहे तो म्हणजे फक्त गाणगापूर. गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण कसं करावं, काही आपले आजार असेल, मानसिक त्रास असेल, भूतप्रेत काही असेल, आपली बाधा असेल, सगळ्या गोष्टीवर एकच उपाय म्हणजे गाणगापूर इथे पारायण करणं, गाणगापूर इथे जाणं. त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. आणि गुरुचरित्र पारायण गाणगापूरमध्ये कसं करायचं, तिथलची नियमावली कशी आहे त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. खूप जणांचे कॉल येत आहे, मेसेज येत आहे. खूप जण म्हणतात दादा कोणाला असा प्रॉब्लेम आहे, कोणाला तसा प्रॉब्लेम आहे, कोणाच्या बाहेरचा बाधा त्रास होतो, आजारपण आहे, आजारपणामध्ये रिपोर्ट नॉर्मल येतात आणि बाहेरच्या त्रासामध्ये खूप जण ना भटकतात. ह्या बाबाकडे जाय, तिथं जाय, इथं जाय, इथं जाय आणि त्यांचे पैसे पण वाया जातात, वेळ वाया जातो आणि सगळ्या गोष्टींचा त्रास त्या व्यक्तीला होतो आणि त्यांची जी बाधा असेल, काही असेल, ते निघत नाही. मग खूप जण म्हणतात दादा हे खरंच असतं का? बरोबर आहे ना. श्रद्धा अंधश्रद्धा पण आहे. आपण अंधश्रद्धा नाही पसरवते. दत्त महाराजांनी आणि स्वामी महाराजांनी कधी या अंधश्रद्धा पसरवली नाही. त्यांना आवडत नव्हते हे बाबा बुवा गंडे दोरे, काहीच आवडत नव्हते. दत्त महाराजांना शुद्ध प्रेमळ भक्ती, तुम्ही मनापासून हाक द्या, मनापासून नामस्मरण करा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एवढं म्हणा, सगळ्या बाधा नष्ट होऊन जातात. मग आपण अंधश्रद्धा पसरवत नाहीये. आपण ह्या गोष्टी म्हणजे खूप जण आहे ना, खेडेगाव असेल, खूप शिकलेले लोक बघितले, शिकलेले माणसं बघितलेले मी की ते या प्रकरणामध्ये खूप पीडित होतात. कोणाला बाधा असते, कोणाला अमावस्याला त्रास होतो, कोणाला पौर्णिमेला त्रास होतो, कोणाला कधी त्रास होतो, अंग थरथर कापतं, मन घाबरणं, मन धडधड करणं, ह्या सगळ्या गोष्टीवर किंवा मानसिक त्रास असतो काही काही जणांना, अतिविचार करणं, हाताला घाम, हे घाम ते घाम, कोणतं विचार न करणं, सेवेला न बसणं, सेवेला बसा वाटणं नाही, या सगळ्यावर एकच प्रभावी उपाय म्हणजे गाणगापूर. कर्नाटकमध्ये गाणगापूर आहे. दत्त महाराज तिथे अजून पण आहे आणि गाणगापूरमध्ये 1 रुपया पण घेतला जात नाही. 1 रुपया पण. तुम्ही जर दुसरीकडे कुठेही गेला, बाबा बाबा कोणाकडे जरी गेला, तिथे सगळे पैसे विषय तुम्हाला होईल. पण गाणगापूरमध्ये हे स्थळ असं आहे, तुम्हाला बाहेरची बाधा काही जरी असलं ते सगळं गाणगापूरमध्ये आरतीच्या ठिकाणी मोकळं होत असतं. कारण प्रत्यक्ष दत्त महाराज आहे. जेव्हा दत्त महाराज तेव्हा होते, गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, जेव्हा होते दत्त महाराज तेव्हा पण दुःखित, पीडित, कोणाला बाहेरचा असं त्रास काय असेल ते सगळे लोक त्यांच्या तिथे यायचे आणि मुक्त व्हायचे. जसं आपण गाणगापूरच्या आरतीच्या वेळेस बघतो, खूप जण म्हणतात दत्ता दत्ता आम्हाला सोड, दत्ता दत्ता आम्हाला सोड, हे असे लोक म्हणतात. आणि गाणगापूर व्यतिरिक्त दुसरं क्षेत्र नाही, म्हणून कोणाला काही त्रास असेल, काही असेल, तुम्ही इकडे तिकडे भटकू नका. डायरेक्ट त्या व्यक्तीला न सांगता, कोणालाही असा प्रॉब्लेम असेल त्या व्यक्तीला न सांगता, म्हणजे आपण गाणगापूरला चाललो असं सांगायचंच नाही, दुसरीकडे चाललो आपण असं सांगायचं आणि गाणगापूरला तिथं जायचं. गाणगापूरला गेल्यानंतर काय करायचं? गाणगापूरला गेल्यानंतर सगळ्यात पहिले संगमाच्या तिथं जायचं, तिथं छानपैकी आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर तिथं प्रदक्षिणा मारायची, औदुंबराला प्रदक्षिणा मारायची, 11 मारा, 21 मारा, 51 मारा आणि तिथं बसून तुम्ही स्वामीचरित्र वाचा, गुरुचरित्र वाचा, संक्षिप्त गुरुचरित्र वाचा किंवा झाडून घ्या, पुसून घ्या. हे केल्यानंतर बाधित व्यक्ती कोणी असेल त्यांना घेऊन जायचं, ते करायचं. त्यांचे कपडे असेल ते सोडा, पण कपड्याचा एवढा ढीग पडलेला आहे तिथे खूप आहे, म्हणून कपडे थोडे सोडायचे, नवीन कपडे वस्त्र प्रदान करायचे, आरतीला घेऊन जायचं. तिथं रोज 12 वाजता आरती होत असते. त्या आरतीमध्ये प्रत्यक्ष दत्त महाराज येत असतातच, प्रत्यक्ष दत्त महाराज येतात. म्हणून
कोणाला अशी मानसिक ताणतणाव, बाहेरची बाधा असं काही असेल त्यांनी कुठेही न भटकता, हर घर भटके म्हणजे तुम्ही सगळीकडे भटकून काही फायदा नाही. शेवटी ती मुक्तता, ती मुक्ती, ती तुम्हाला गाणगापूर व्यतिरिक्त कुठेही भेटणार नाही, हे 100%. आणि 1 रुपया खर्च न करता तिथं कोणी काही करत नाही. तिथं डायरेक्ट दत्त महाराज असतं. दत्त महाराज आणि तो व्यक्ती डायरेक्ट समोरासमोर. आणि गाणगापूरमध्ये गेल्यानंतर ज्यांना बाधा असते त्यांचे फोटो व्हिडिओ काढू नका. माझ्याकडे अशीच एक केस होती. त्यांनी असेच फोटो व्हिडिओ काढले आणि त्यांच्या घरी त्यांच्या मुलीलाच तसा त्रास झाला. म्हणून गाणगापूरमध्ये गेल्यानंतर फोटो व्हिडिओ काढण्याच्या नादात जाऊ नका. ते बाधित व्यक्ती आपल्या घरी येत असतात आणि तुम्हाला त्रास होत असतो. म्हणजे आपला त्रास करून घ्यायचा का, हे एकदा लक्षात ठेवा. मग गुरुक्षेत्र पालन कसं करायचं गाणगापूरमध्ये? तुम्ही म्हणणार दादा आम्हाला बाधा बिधा काहीच नाहीये, आम्ही खूप चांगले आहे, मग आम्ही गुरुक्षेत्र पालन कसं करायचं? गाणगापूरमध्ये जिथे दत्त महाराज स्वतः आहे तिथे आपण गुरुचरित्र पारायण करतोय, हे आपलं काही पूर्वपुण्य असेल. पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडली स्वामीराजी भेटी. महाराजांची भेट सहसा कोणाला होत नाही. आणि गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे नॉट अ जोक. करू शकत नाही माणूस. काही काही लोकांचं आयुष्य जातं तर करत नाही. आणि काही काही जण आहे ते 11व्या वर्षी, 12व्या वर्षी, 15व्या वर्षी गुरुचरित्र पारायण गाणगापूरमध्ये करतात. दत्त भक्ती. मग गाणगापूरमध्ये पारायण करायचे तिथले नियम कसे आहेत? खूप जण म्हणतात मग परांना कुठं, परांना चालत नाही, भूमिशन, ब्रह्मचार्याचं पालन, बाहेरचं खायचं नाही. मग गाणगापूरमध्ये नियम कसे आहे? गाणगापूरमध्ये नियम असे आहे, त्या ठिकाणी संगमाच्या तिथं 12 महिने 24 घंटे गुरुचरित्र पारायण चालू असतं. 12 महिने 24 घंटे. 12 महिने तुम्ही कधी जा गर्दी, कधी जा गर्दी. कारण की दत्त महाराज प्रत्यक्ष आहेतच. मग आपण महिला असेल त्यांनी दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचावं, पुरुष असेल त्यांनी मोठं वाचावं किंवा दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचावं. महिला पुरुष दोघं पण तिथं गुरुचरित्र पारायण करू शकता. पण ते दत्त क्षेत्र आहे. तुम्ही तिथं म्हणणार दादा आम्ही, महिला म्हणणार आम्ही ड्रेसवर पारायण करतो, गाऊनवर पारायण करतो, पुरुष म्हणणार आम्ही जीन्स पॅन्टवर पारायण करतो, आम्ही कसं पारायण करतो, असं चालणार नाही. आपलं घर नाही ते. घरी ना खूप जण तसंच करतात. महिला असेल कोणी असेल ते गाऊनवर पारायण करतात. काही काही जण असे खूप हुशार महिला आहेत ते गाऊनवर पारायण करतात. काही काही पुरुष असे ते जीन्स पॅन्टवर पारायण करतात, बनेल घालून गुरुचरित्र पारायण करतात. असं करू नका. प्रत्येक गोष्टीचे नियम आहे. तुम्ही त्या नियमाला धरून जर केलं तर होत. मग गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण आपली पोथी आपली स्वतः घेऊन जायची, तेल असेल, दिवा असेल ते घेऊन जायचं. तिथं पारायण करताना मध्येच तुम्हाला जर उठायचं असेल, स्वच्छवेदीला जायचं असेल किंवा बाहेर याला जायचं असेल तर तुम्हाला तिथं कसं करायचं? सगळ्यात पहिले आपण आपली घरची पोथी घेऊन जायची. महिला पुरुष करू शकता. महिलांसाठी आपण साडी असेल, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हातात बांगड्या असेल, कुंकू असेल, हे सगळं लावायचं. पुरुषांनी धोतर घालायचं. धोतर सवळं घालायचं. सवळं उपरणं घालायचं. अंडरपॅन्ट बनेल घालायची नाही, त्याला सवळं म्हणतात. अर्धवट खूप जण असं ते बनेल घालून गुरुचरित्र पारायण करतात. त्यात लाजायचं काय? आता मी स्वतः जेव्हा करतो गुरुचरित्र पारायण, अंडरपॅन्ट बनेल नाही घालायची, सवळं घालायचं, त्याला सवळं म्हणतात. धुतवस्त्र सवळं ते असतं. महिलांनी साडी असेल, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार सगळं परिधान करायचं. हातात बांगड्या असेल, कुंकू असेल, हे लावून महिलांनी गुरुचरित्र पारायण करावं. गाणगापूरमध्ये पण आणि घरी पण. गुरुचरित्र पारायण करताना तिथं वाचायचं. तिथं खूप जण गोंधळ असतो, सगळं असतं, तरी पण आपण तिथं ऍडजस्ट व्हायचं. गुरुचरित्र पारायण कधीही मोठ्याने वाचायचं. मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही. नुसते बोट फिरवायचे नाही. मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही. मध्ये मध्ये खडी साखर खाऊ शकता. तुम्ही तिथे 1 दिवसाचं पारायण पण करू शकता, 3 दिवसाचं पारायण करू शकता आणि 7 दिवसाचं पारायण करू शकता. 1 दिवसाचं पारायण कसं करायचं? 1 दिवसाचं पारायण तुम्हाला जर करायचं असेल, सकाळी तुम्ही 5 वाजता बसा. 5 वाजता 6 वाजता बसा. आंघोळ करून बसायचं. 5 वाजता 6 वाजता बसले, आपण आपलं वाचायचं. स्वतः वाचायचं. नुसते बोट फिरवायचे नाही. स्वतः पारायण करायचं. ते केल्यानंतर मध्ये जर तुम्हाला उठायचंय, वॉशरूमला जायचंय, मग काय करायचं? उठायचं, वॉशरूमला जाऊ शकता. परत संगमावर आंघोळ करायची, त्या कपड्या सगळ्यात आंघोळ करायची आणि परत बसायचं.
मी मागच्या वेळेस एकदा असंच गेलो होतो गाणगापूरला. मी पारायण करायला बसलो, आजूबाजूला महिला सेवेकरी होत्या, खूप खूप महिला सेवेकरी होत्या. त्यातल्या 1-2 महिला सेवेकरी ज्या अशा होत्या त्या थोड्या वयस्कर होत्या. त्या वॉशरूमला जायच्या, न पाय धुता परत येऊन बसायच्या. मी त्यांना म्हटलं, ताई असं चालत नाही, करायचं तर चांगलं करा, नाही तर करू नका. बसणं होत नाही ना, स्वामीचरित्र वाचा, प्रदक्षिणा करा. पण दुसरी एक ताई होती, ती त्यांनी वॉशरूमला गेल्यानंतर डायरेक्ट आंघोळ करून आल्या, ओल्या वस्त्रात सरळ परत बसल्या. तसं पण चालतं. मग तिथं परांनाचा काय दोष आहे? बघा, ती जागा आहे ती पूर्ण दत्त महाराजांची. ती म्हणजे दत्त महाराज म्हणजे सर्वस्व आहे, त्यांचं अन्नधान्य त्यांचंच आहे. म्हणून तिथलचा प्रसाद असेल, तिथलचं काय असेल ते सगळं खाऊ शकता. विकतचं न खाता तुम्ही तिथलचं सगळं खाऊ शकता. अन्न छत्रामध्ये खाऊ शकता, तिथलचं खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तिथं जे जे प्रसाद भेटल, ओम भवती भिक्षाम देही, भिक्षा मागायची तिथं. आपला गर्व, आपला अहंकार, आपलं सगळं आहे ना तिथं नष्ट होत असतं. म्हणून तिथं भिक्षा मागायची, भिक्षा अन्न आपण खाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. एक दिवसाचं करायचं असं, सकाळी 6ला बसायचं, दुपारी 12 ते 12:30 गुरुचरित्र पारायण बंद ठेवायचं, परत तिथंच उभं राहायचं, तिथं प्रदक्षिणा करा. दुपारी 3, 4, 5 वाजता आपलं पारायण संपून जातं, जसं वाचनाची स्पीड असेल तशी. ते झाल्यानंतर वाचन करताना मध्ये मध्ये काय होतं, मध्ये मध्ये शांत होऊन जातं माणूस, डिप्रेशन होऊन जातं. काही काही जण मध्ये मध्ये दुसऱ्या विचारात जातात. अशा वेळेस गोमूत्र टाकायचं, गोमूत्र टाकायचं, पारायण करून घ्यायचं. हे 1 दिवसाचं पारायण साधं सोपं. रात्री नैवेद्य आरती दाखवून द्यायची, आरती करायची, पोथी उचलून आपल्या घरी घेऊन यायची. हे 1 दिवसाचं पारायणाचे नियम आहेत. 3 दिवसाचं पारायण करायचं असेल, 3 दिवसाचं आहे. पहिल्या दिवशी 1 ते 22, 23 ते 33 आणि 34 ते 53. याप्रमाणे गुरुचरित्र पारायण 3 दिवसाचं आपण करायचं. 3 दिवसामध्ये पोथी तिथंच ठेवायची. 3 दिवस गादीवर याच्यावर झोपायचं नाही, खालीच झोपायचं. मग तुम्ही म्हणा आम्ही गादीवर झोपणार, इथं झोपणार, नाही चालत. गादीवर झोपायचं नाही, खाली झोपायचं. जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करायचं. 3 दिवस झाल्यानंतर तिथं नैवेद्य आरती करायची, आपापली आरती करून घ्यायची, पोथी नंतर उचलून घ्यायची. 3 दिवसानंतर पारायण झाल्यानंतर 4थ्या दिवशी किंवा 3ऱ्या दिवशी वाचन झाल्यानंतर त्या काळामध्ये आपण तिथं दत्त महाराज प्रत्यक्ष आपल्याला दर्शन देत असतातच. दत्त महाराज येतात, कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला येणार, तुम्हाला दर्शन देणार. असं नाही होत की दर्शन देणार, मनापासून इच्छा पाहिजे. ज्यांनी कधीही आयुष्यात एकदा पण गुरुचरित्र पारायण गाणगापूरमध्ये केलं नसेल ना, त्यांना मला हात जोडून विनंती आणि त्यांच्या पाया पडून विनंती की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गाणगापूर इथे संगमावर गुरुचरित्र पारायण करावं. संगमावर करणं महत्व आहे. आपण पारायण केल्यानंतर आपल्या पूर्वजांना, आपल्या सगळ्यांना पुण्य प्राप्त होतं. म्हणून संगमावर तिथं पारायण करायचं. महाराजांच्या याच्यानुसार जर पारायण केलं आपण तर मन पवित्र होऊन जातं, मन शांत होऊन जातं आणि मनामध्ये भीती कोणतीही राहत नाही. असं 1 दिवसाचं, 3 दिवसाचं, काही जण 7 दिवसाचं करतात. तिथं दत्त प्रदक्षिणा करायची, दत्त अष्टतीर्थ करायचं, परत महादेवाचं मंदिर असतं ते दर्शन घ्यायचं. संध्याकाळच्या वेळेस दुपारी 12 वाजता आरती असते, मग आरतीच्या वेळेस तिथं जायचं, तिथं भिक्षा मागायची. तिथं स्वतः दत्त महाराज 5 घरी भिक्षा मागतात. तर आपण कोण आहे? आपण पण 5-6 घरी भिक्षा मागायची. रात्री परत पालखी असती, रात्री 8 वाजता परत आरती असती. म्हणजे 3 दिवसामध्ये आपण जितक्या वेळेस जमेल तितक्या वेळेस आपण दत्त महाराजांची दर्शन घ्यायचं. जितक्या वेळ जमेल ना तितक्या वेळ दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि मन आपलं शांत करायचं. या 3 दिवसामध्ये बाहेरचे विचार हे सगळं बंद करून टाकायचं. आणि खूप जण म्हणतात मग राहण्याची, खाण्याची काय सोय? गाणगापूरमध्ये एवढे मठ आहे, एवढे धर्मशाळा आहे, एवढे हॉटेल आहे, खूप आहे. राहायची चिंता करायची नाही, ताण घेऊ नका तुम्ही. दत्त महाराजांवर सोडून द्या. असं खूप काही सेवेकरी आहे ते मला फोन करतात, दादा गाणगापूरमध्ये कुठे राहायचं, काय करायचं? अहो राहायला स्वतः दत्त महाराज आपली काळजी करत असतात. फक्त घरून निघताना महाराजांना सांगायचं की महाराज माझ्या सोबत या, कार्यसिद्धीस करा. म्हणजे महाराज तुमच्या सोबत, तुम्ही घरापासून महाराजांना सांगून निघायचं आणि घरापासून निघल्यापासून महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात. सगळं लक्ष असतं महाराजांचं, सगळं लक्ष. तुम्ही काय करता, कुठं राहता, काय, सगळं लक्ष महाराजांचं असतं आणि ते काळजी करता म्हणजे करता.
एवढ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. गाणगापूरमध्ये अवश्य जावं. कोणाला बाधा भूतबाधा सगळ्या काही गोष्टी असेल, मानसिक त्रास असेल, मनावर दडपण असेल, तुम्ही इकडे तिकडे भटकू नका. सरळ गाणगापूर धरा. गाणगापूरच आपलं शेवटचं स्टेशन आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही फिरले, आयुष्यभर कितीही फिरले ना, तुम्हाला शेवटी गाणगापूरमध्ये जायचं आहे, लक्षात ठेवा. हा व्हिडिओ मी 2025 मध्ये करतोय, पण 2050 किंवा 2075 मध्ये पण हाच व्हिडिओ तुमच्या कामी येईल, लक्षात ठेवा तुम्ही. गाणगापूर हे सगळ्या दत्त भक्तांची पंढरी आहे आणि भूतबाधा या सगळ्या गोष्टीवर जालीम उपाय 1 रुपया खर्च न करता पण गाणगापूरच आहे, लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.